मंडळी, ऐकलं का मण्याची गोष्ट? नाही ना? तर ऐका बरं, कारण मन्या काही चिल्लर पोरगा नाही, हा तर पुढचा झोपलेला विचारवंत निघालाय. आमचा मन्या दिवसभर गल्लीभर फालतू फिरायचा, तोंडात सतत सुगंधित पुडी आणि रात्री तर मध्येच झिंगून गटारीत लोळत असायचा. काम धंदा विचारू नका, त्याचं एकच वाक्य असायचं, देशाचं काही होणार नाही. एके दिवशी मन्याला बारामतीचा एक माणूस भेटला, पवार साहेब. हायपाय दिसणारा, पण डोक्याने बोबाटा भारी. काय म्हण्या, काही काम वगैरे करतोस का? पवार साहेब विचारतात. म्हण्या म्हणतो, काय करू, माझ्यासारख्या दारुड्याला कोण काम देणार? तेव्हा साहेब हसतो आणि म्हणतो, अरे काम मिळवायचंय ना, मग लोकांना सांग की बामणी कावा सुरू आहे. म्हण्या म्हणतो, कावा? कोणाचं कावा? पवार म्हणतात, अरे बामणांचा रे, बामणी कावा. म्हण्या थोडा विचार करतो, म्हणतो, मग मला काय मिळणार? साहेब म्हणतो, अरे सगळं, घर, बंगला, गाडी आणि प्रसिद्धी फुकटाची. फक्त तू ओरडायचं, बामणी कावा चाललाय आणि मी सांगेन ते करायचं. आता मन्याने पुडी सोडली, पण माईक पकडला. दारू थांबली नाही, फक्त मंचावर आली. मंडळी, तुमच्यातल्याच एक जिंगाट विचारवंत लोकशाहीच्या नावावर पेन खातोय. बाकी पुढचा भाग लवकरच. मन्याची गोष्ट अजून संपलेली नाही रे भाऊ.